काय माहिती द्या। आज आमचं पत्रकार परिषद घेण्याचं कारण सर्वप्रथम मी 2013ला झालेला हादसा म्हणजे लक्की कंपाऊंड इथे जे 74 बली गेले त्यांना श्रद्धांजली वाहून आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करत आहे। कारण त्या अनुषंगाने आणि त्या 74 बली गेल्यामुळे आजची परिस्थिती उद्भवली की 74 बली गेल्यानंतर मला जो काही त्रास झाला शासनातर्फे आणि काही विचारणा झाल्या, कारण मी काही अर्ज केले होते शासनाला तरी त्याच्यावर कारवाई झाली नाही। शेवट 4 एप्रिलला लकी कंपाऊंडचा हादसा झाला आणि 74 निष्पाप बली गेले आणि आताही आम्ही अशा गोष्टी पुढे करत असताना 2021ला आम्ही शेवट PL दाखल केली आणि या PL दाखल करत असताना आज आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करतोय। तरी पण 200हून अधिक इथे अनधिकृत बांधकाम चालू आहे। इथे कोणत्याही प्रकारे शासनाचे अधिकारी कोणती ठोस कारवाई करत नाही, कारण आरक्षित भूखंड आणि जे DP प्लॅनला टाकलेले रस्ते त्या रस्त्यांवर सुद्धा आताचे जे बिल्डर आपल्या राजकारणी लोकांचा सहारा घेऊन आणि अधिकाऱ्यांच्या बलबुतावर हे लोक धाडसीपणाने आपल्या बिल्डिंग एक हप्त्याला एक स्लॅब टाकून उभा करत आहे। त्यांचे आमच्याजवळ फोटो आहेत, कारण प्रत्येक संडेला एक स्लॅब या एरियामध्ये पडतो आणि कोणताही कितीही आरक्षण झालेले जे शासनाचे भूखंड आहेत त्यांच्यावरही या लोकांनी बांधकाम चालू केले आहेत। आम्ही पुरेपूर पत्रव्यवहार करतोय पण कुठल्याही प्रकारे याच्यावर कारवाई होत नाही।